नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। महाराष्ट्र की सियासत में नया भूचाल, जितेंद्र आव्हाड का बड़ा बयान, शरद पवार से कौन मिलेगा ये कोई तय नहीं करेगा। महाराष्ट्र की राजनीति में हलचल मचाने वाला बयान सामने आया है। राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट के वरिष्ठ नेता और विधायक जितेंद्र आव्हाड ने जोरदार हमला बोलते हुए कहा है कि शरद पवार साहब किससे मिलेंगे और किससे नहीं, यह कोई तय नहीं कर सकता। उन्होंने साफ शब्दों में कहा कि राजनीति में कटुता खत्म कर संवाद के पुल बनाने की जरूरत है, लेकिन आज की राजनीति में सिर्फ बदले की भावना दिख रही है। उन्होंने यह भी याद दिलाया कि कभी बाला साहेब ठाकरे और शरद पवार के बीच भी दोस्ती थी, लेकिन आज के नेता सिर्फ नफरत की सियासत कर रहे हैं। आव्हाड ने तीखा हमला बोलते हुए कहा कि जब महाराष्ट्र विधानसभा सत्र के दौरान उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस से मिले तब किसी ने सवाल नहीं उठाया। जब उद्धव ठाकरे अजीत पवार से मिले तब भी किसी ने कुछ नहीं कहा, लेकिन शरद पवार किसी से मिले तो बवाल खड़ा हो जाता है। उन्होंने कहा कि आज की राजनीति में झूठे केस लगाकर, विरोधियों को जेल में डालकर और फंड रोककर राजनीति की जा रही है, लेकिन शरद पवार की सोच इस घटिया राजनीति से बिल्कुल अलग है। जितेंद्र आव्हाड ने महाराष्ट्र की पुरानी सियासी संस्कृति का हवाला देते हुए कहा कि एक समय आचार्य अत्रे ने यशवंतराव चौहान पर निपुत्रिक होने की टिप्पणी कर दी थी, लेकिन जब उन्हें पता चला कि 1942 के आंदोलन में पुलिस लाठीचार्ज के कारण उनकी पत्नी वेणुबाई को संतान सुख नहीं मिला तो उन्होंने पूरे महाराष्ट्र से माफी मांगी थी। यह था महाराष्ट्र का राजनीतिक स्तर, जहां विरोधियों के बीच भी सम्मान और संवाद था, लेकिन आज की राजनीति में सिर्फ नफरत और बदले की आग भरी जा रही है। उन्होंने कहा कि शरद पवार साहब की राजनीतिक ऊंचाई और उनका व्यक्तित्व इस देश में बेमिसाल है। उनके मन में कभी किसी के लिए नफरत या बदले की भावना नहीं आती। कई बार हमें गुस्सा आता है कि वे ऐसा क्यों करते हैं, लेकिन यह उनकी महानता है। राजनीति में ऐसे कई मौके आए जब शरद पवार के खिलाफ साजिशें रची गई, पार्टी का सिंबल छीन लिया गया, अड़चनें खड़ी कर दी गई, लेकिन उन्होंने कभी बदले की भावना नहीं रखी। यह सीख महाराष्ट्र के बाकी नेताओं को लेनी चाहिए। उन्होंने मौजूदा सरकार पर निशाना साधते हुए कहा कि आज की राजनीति में सिर्फ झूठे केस दर्ज किए जा रहे हैं, नेताओं को परेशान किया जा रहा है, उनकी छवि खराब करने की कोशिश हो रही है, लेकिन शरद पवार पर इन हथकंडों का कोई असर नहीं पड़ता। उन्होंने साफ कहा कि पवार साहब कहां जाएंगे, किससे मिलेंगे, इस पर कोई सवाल नहीं उठा सकता। अगर लड़ाई होगी तो शरद पवार ही सबसे ज्यादा आक्रामक रहेंगे। जितेंद्र आव्हाड ने बाला साहेब ठाकरे और शरद पवार की दोस्ती को याद करते हुए कहा कि राजनीति सिर्फ नफरत और बदले की भावना से नहीं चलती। एकनाथ शिंदे उन्हें मिलने का समय नहीं देते, अजीत पवार उन्हें अपनी कैबिन में घुसने नहीं देते, लेकिन वे लगातार संवाद की कोशिश कर रहे हैं। उन्होंने अमित शाह का भी जिक्र करते हुए कहा कि जब कोई उन्हें तड़ीपार कहने की हिम्मत नहीं कर सकता था, तब शरद पवार ने यह कहकर दिखाया। पवार साहब जानते हैं कि वार कहां और कब करना है, और जब वक्त आएगा तो वे सबसे आगे खड़े नजर आएंगे। महाविकास आघाडीमधल्याच युबीटी पक्षाकडनं केली जाते। खरं तर विनायक राऊत म्हणतात की शरद पवारांनी विश्वासघात केलाय म्हणून। खरं तर मी याच्यावरती सविस्तरपणाने ट्विट केलं आहे। शरद पवारांची उंची, त्यांचं वय, त्यांचा अनुभव, त्यांची राजकारणात वागण्याची पद्धत, त्यांच्या मनात कधी असूया, कटुता, द्वेष, सूड या भावना नसतात। जी माणसं बोलतात त्यांना हे कळलं पाहिजे की त्यांची आणि बाळासाहेबांची मैत्री होतीच कशी म्हणून। शिवसेना तर सत्तेत पण नव्हती तेव्हा, असं असताना बाळासाहेब चौफेर टीकास्त्र करायचे, सोडायचे, जखम होणारे बाण सोडायचे। शरद पवारांनी हसत हसत चिरून मैत्री कायम ठेवली, पण राजकारणात जे करायचं होतं ते केलं। शिवसेनेला सत्तेत कधी येऊ दिलं नाही। राजकारणाच्या जागेवर ठेवायला पाहिजे, आणि हे सगळे मी आहे ते प्रकारे राजकारणाच्या पलीकडचे आहेत। एखाद्याने पुरस्कार द्यायला बोलवलं आणि मला बोलवलं तर माझी उंची बघून बोलवलं ना। शरद पवारांची उंची बघून पुरस्कार द्यायला बोलवलं होतं, आणि त्याच्यात काय राजकीय दोघांनी हात नाही मिळवले ना की चला आता उद्यापासून शरद पवार आणि एकनाथ शिंदे साहेब एकत्र येणार आहेत, असं काही नाही। एवढं काही बोलायचं काही कारण नव्हतं। मला वाटतं उगाच
पण त्यातून परंतु तुम्ही एक ट्विट केलं सूचक की हम करे तुम करे तो रात्रीला हम करे तो कॅरेक्टर दिला. तुमची लोक नाही का जाऊन भेटत देवेंद्र फडणवीसांना? नाही भेटत काय? तेच कोणी आक्षेप घेतला का? चालतं ना. आता विधानसभेचं अधिवेशन चालू असताना आम्ही सगळे एकत्र बसलो होतो, विरोधी पक्षाचे नेते. आमच्या समोरनं उद्धव ठाकरे साहेब गेले आणि जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटले मुख्यमंत्री म्हणून. मी म्हटले, मी तेव्हाही जेव्हा मला विचारलं लोकांनी की असं कसं, मी म्हटलं भेटायलाच पाहिजे, संवाद ठेवायलाच पाहिजे. सर्वात मोठा पक्ष म्हणून जो विरोधी पक्षात आहे, शिवसेना आहे, त्यांचा नेता येतो तर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं हे क्रमप्राप्त आहे, हे व्हायलाच हवं. हा संवाद जो महाराष्ट्रात तुटला आहे तो संवाद असायलाच हवा. आता ते आमच्या पक्ष सोडून गेलेल्या अजित पवारांना पण भेटले होते, तेव्हा कुठे आम्ही काय म्हटलं, ते काय त्याच्यात काय असतं. तुम्ही व्यासपीठ एखादंच शेअर केलं, तुम्ही एखादा भेटला म्हणजे तुम्ही त्याचे झालात असं थोडी होतं. असं होत नाही. मला वाटतं की फारच महाराष्ट्राच्या राजकारणातला जो सोजवळ, सुशील हे जे काही शब्द होते आणि त्याच्यानुसार जे वागणं व्हायचं, म्हणजे एकदा प्रल्हाद केशव वात्रे यांनी यशवंतराव चव्हाणांना अत्यंत खालच्या म्हणजे कमरेखाली वार केला होता. दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाणांनी प्रल्हाद केशव वात्रे यांची भेट घेतली आणि त्यांनी असं काय निपुत म्हणजे जे बोलायला नको होते ते बोलले होते. तेव्हा वेणूताईंवरती 42च्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज झाला आणि तो लाठीचार्ज झाल्यामुळे ती मुलगा जन्माला घालू शकत नाही ही वेदना समजून सांगितली. प्रल्हाद केशव बाहेर आले आणि अख्ख्या महाराष्ट्रासमोर दिलगिरी व्यक्त केली. आणि त्या उंचीचं राजकारण महाराष्ट्राने बघितलं. काय बघतोय आपण? हे कोणालाही उचलायचं, जेलमध्ये टाकायचं, कोणालाही उचलायचं, फालतू केसमध्ये फसवायचे, पोलीस घरी पाठवायचे, जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न करायचे, वकील लावायचे सुप्रीम कोर्टामध्ये, 20-20 लाख रुपये फिया द्यायच्या. पण हिचं राजकारण संपवा ते तर आम्ही अनुभवतो ना. आणि शरद पवार हे उदाहरण आहेत की ह्या राजकारणाला छेद देणार. हा दुश्मनाच्या फीस सुद्धा, वकिलाच्या फीस सुद्धा भरण्यापर्यंत लोकांची मजल जाते. अच्छा, हा जितेंद्रचा दुश्मन आहे का? हा कोर्टात आहे का? त्याला बोलून गेले, हे गेले 20 लाख रुपये लडकेस. पण मूळ प्रश्न यातून उभा राहतोय की महाविकास आघाडी अजून देखील त्याच ताकदीनं पुढे उभं राहणार आहे का? ज्या पद्धतीने आता टीका टिप्पणी केली, थोडेफार मतभेद असतातच आणि ह्या मतभेदांना अजून मन साफ होतात. मला वाटतं ह्याच्यात तर खूप लोकांची मनं साफ होतील की वैयक्तिक वैर नाही टिकत हो. माझं आणि कोणाचं पटत नाही म्हणून शरद पवारांनी त्याच्या लाच घालावी, हा अपेक्षा करणंच चुकीचे नाही होत तसं. हे असं कसं असं असतं का राजकारण? पण मग संजय राऊतांसारख्या एवढ्या खासदार पदावर पोहोचलेल्या, संपादक असलेल्या व्यक्तींनी या गोष्टींचं भान ठेवायला नको का? मलाही या गोष्टींचं आहे की त्यांच्या मनामध्ये शिवसेना फोडणं आणि सरकार पाडण्याच्या वेदना खूप आहेत, हे अमान्य करून चालणार नाही. पण त्या वेदना असताना शरद पवारांनी कसं वागायला हवं हे सांगणंही उचित आहे. शरद पवार तुम्हाला शरद पवार सांगतात का तुम्ही कोणाला भेटायला पाहिजे? सांगतात का? कधी कधी आक्षेप तरी घेतले का? आम्हालाही वाईट वाटतं कधी कधी शरद पवार जेव्हा अजित पवारांच्या स्टेजवर असतात. सर्वात जास्त धोका कोणी दिला? अजित पवारांनी दिला, शरद पवारांना. मग तुम्ही कसे काय भेटायला गेलात फुलगुच्छ घेऊन? त्यांना विचारलं शरद पवारांनी किंवा आम्ही तुम्हाला? मी तर नाही विचारलं आणि शरद पवार तर विचारत पण नाही. अशा गोष्टी त्यांच्या डोक्यात पण नाही. असं नाही चालत राजकारणामध्ये. जे मला वाटतं पहिल्या भाषणामध्ये जे देवेंद्र फडणवीस बोलले आणि कृपया त्यांनी त्याच्या भाषणाचा अंमल करावा की राजकारणातला संवाद संपलाय, संवाद वाढवायला हवा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधला, हे त्यांचं वाक्य होतं. पण दुर्दैवाने त्याचा अंमल होताना दिसत नाही आहे. नुसती भाषणं करून चालणार नाही. हा जोपर्यंत संवाद होत नाही तोपर्यंत लोकशाहीमधला जिवंतपणा दिसणार नाही. मुरदाड झालेली लोकशाही व्यवस्था दिसते. पोलिसांचा, दिस इज नॉट अ पोलीस स्टेट. हे पोलिसांची राज्य व्यवस्था नाही आहे.
तिथे पोलिसांचा ज्या पद्धतीने वापर केला जातो ते देवेंद्र फडणवीसांनी थांबायला पाहिजे. म्हणजे आमच्या विकासांच्या कामांमध्येही जर मंत्री हस्तक्षेप करणार असतील, आमच्या मतदारसंघांमध्ये लोकांनी आम्हाला लाख लाख मतांनी निवडून दिलेलं आहे, सरकारी नोकरांवर दबाव आणून आमच्या विकासाची कामं थांबवायची, ही पद्धत योग्य नाही. मुख्यमंत्री महोदयांनी हे बघायला पाहिजे. म्हणजे आमच्या 5 वर्षानंतरचं राजकारण संपवण्यासाठी आजपासून जर प्रयत्नांना सुरुवात करायचं तर आम्हालाही तसंच वागावं लागेल. मुख्यमंत्री महोदयांनी हे बघायला पाहिजे. म्हणजे आमच्या 5 वर्षानंतरचं राजकारण संपवण्यासाठी आजपासून जर प्रयत्नांना सुरुवात करायचं तर आम्हालाही तसंच वागावं लागेल. परंतु आदित्य ठाकरे जे ठाकरे गटाचे नेते आहेत ते आज दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत. काल त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली आणि आज दिल्लीमध्ये जाऊन अरविंद केजरीवालांची भेट घेतली, पण शरद पवारांची भेट त्यांनी टाळली. मी बांद्राला गेलो म्हणजे मी मातोश्रीवर गेलोच पाहिजे असं आहे का? ते दिल्लीला गेले म्हणजे शरद पवारांच्या घरात गेलेच पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं? नाही काय. पण एक तुम्हाला सांगतो, आज दिल्लीमध्ये जवळजवळ शरद पवार साहेब 40 वर्ष आहेत. दिल्लीमधला कोणीही खासदार असो, कोणीही मंत्रिमंडळात कोणीही मंत्री असो, त्या मंत्र्याला फोन करा आणि हे माझं काम करून घ्या असं सांगण्यासाठी सगळ्या पक्षाचे सगळे खासदार जर कुठे जात असतील तर त्या घराचा पत्ता आहे 6 जनपद. सकाळी 8 वाजल्यानंतर फक्त शरद पवार साहेब एवढंच काम करत असतात. आम्हाला अभिमान आहे की तो आमचा नेता आहे. त्यांच्या एवढी उंची असलेला नेता आज महाराष्ट्रात नाही. शरद पवारांनी जो पुरस्कार दिला एकनाथ शिंदेना, त्या पुरस्कार सोहळ्याला खासदार संजय दिना पाटील देखील उपस्थित होते. आता मला माहित नाही संजय दिना पाटील कशा, पण संजय दिना पाटील ओरिजिनल काँग्रेसी हो. हे आत्ताच्या राजकारणाने सुरू झालंय सगळं. ओरिजिनल त्याचा जन्म काँग्रेसी घरात झाला आहे. त्याचे वडील काँग्रेसचे खासदार आमदार होते, त्याची आई काँग्रेसची आमदार होती, त्याचे आई वडील भाऊ हे काँग्रेसचे नगरसेवक होते अनेक वर्ष. आत्तापर्यंत तो आमच्या पक्षामध्ये होता आणि त्याच्यासाठीच आम्ही तो ईशान्य मुंबईचा हे सोडला मतदारसंघ. परंतु त्यांनी श्रीकांत शिंदेच्या घरी स्नेहभोजनाच्या पार्टीलाही त्यांनी स्वतः उपस्थित होते. त्यामुळे टायगर ऑपरेशन जे सातत्याने एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून मला तिथेच म्हणायचं, सारखं ऑपरेशन टायगर ते डॅवोसमधनं बोलायचं की त्यांचे 4 फोडतोय, हे कशाला राजकारणाला आगी लावत बसायच्या. आणि मग हे सगळे उलटे परिणाम दिसायला लागतात. ह्याच्यात तर सगळ्यांनीच बोध घ्यावा आता की शरद पवार स्टाईलचं राजकारणच महाराष्ट्रात योग्य आहे. की तुम्ही प्रेमाने बोला ना, सगळ्यांना यांचे पक्ष फोडा, यांचं राजकारण संपवा, यांच्यावर केसेस टाका, हे बंद करावं. आता तुमचा एक मंत्री डायरेक्ट बोलतो मी एकाही सरपंचाला निधी मिळू देणार नाही, यायचं असेल तर माझ्या पक्षात आहे. काय आहे? नाही पडत तुमचा नाव आमचा राजकीय दृष्ट्या. आम्ही लढतो आहोत, लोक आम्हाला निवडून देतात. तो निधी काय तुम्ही घरनं नाही, तुमच्या शेतात नाहीच नाही. जो महसूल जमा होतो महाराष्ट्रात तर त्याच्यातनं देता, तोही देताना तुम्ही त्याच्यात भेदभाव करता. खरं तर मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलंय की मेरा बॉस बहुत मजबूत आहे. त्या बॉसला मी विचारतो, अरे बॉस तुमचा स्वभाव तर असा नाही आहे, तुम्ही तर मदत करता. मी अनुभव घेतला आहे, देवेंद्र फडणवीस मदत करतात हा मी अनुभव घेतला आहे. मी कसं काय तुमचा एक मंत्री बोलू शकतो? हे लोकशाहीला घातक आहे की विरोधकांना संपवण्यासाठी त्यांना पैसे पण द्यायचे नाहीत. पैसे काय तो घरी वापरत नाही ना. सरपंच वापरणार म्हणजे काय, सार्वजनिक संडास बांधणार, सार्वजनिक गटार करणार, एक सार्वजनिक नळ पाणी योजना करणार. आमदार पैसे वापरणार म्हणजे काय, रस्ते करणार, हे करणार, पण नाही द्यायचा, सडवून टाकायचा. आमदाराला दाखवायचं हे तू आमच्यावरून आहेस ना, बघ निधी कुठे चाललाय. हेच तर काम करतायत अजित पवार माझ्या मतदारसंघात. उघडपणाने सांगतो, हे बंद करावं. तुमच्यावरती पण ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झाले. एकनाथ शिंदे, मी तेच म्हटलं की खरं तर राग मला यायला पाहिजे की ज्या पद्धतीने मागचे काही वर्ष माझ्याशी राजकारणात माझ्याशी वर्तणूक केलेली आहे ती राजकारणाला सोडणारी नव्हती. एक DCP येतो डायरेक्ट, यू आर अंडर अरेस्ट मिस्टर आव्हाड. अरे आईला मला वाटलं मी रामन राघव की काय. आणि तो DCP पण असा 6 फूट उंच, हे एवढी भरभक्कम मोठी पाडी, आणि मला फसवून बोलवला पोलीस स्टेशनला. आणि मग
प्रत्येक बेलमध्ये जज काय म्हणतो, दिस इज नो केस, आणि फेकून देतो पेपर बाहेर. नंतर काय होतं हे कळत नाही ना. म्हणजे एकाही केसमध्ये जजनी कधी असं नाही दिलं की नाही हे केस बरोबर आहे वगैरे. प्रत्येक दिवसाने मी केस नोंदवता कसा, ही केसच नाही आहे. माझ्यावरती 354 नोंदवली, ती राजकीयच गुन्हा होता. फोन करून सांगितलं की हा गुन्हा नोंदवा म्हणून. हा फोन कोणाचा होता? आता जाऊ दे, आता कोण कोणाला त्या रात्री भेटलं, सगळी व्हिडिओ आहेत. आव्हाड साहेब, तुम्ही परळीचे पराभूत उमेदवार त्यांच्यासोबत इथे एक पत्रकार परिषद घेतली आणि गैरकारभार. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.